अध्यक्ष महोदय, हे बिल चांगलं आहे, परंतु आता 2-3 सन्माननीय सदस्यांनी जे सांगितलं, या चुकीच्या पूर्वी तहसीलदारांच्या अधिकाऱ्यामध्ये काही येणे झाले, जिल्हाधिकाऱ्यांच्या पासून येणे झाले, परंतु हे येणे होत असताना जिथं आरक्षण आहेत अशा चुकीच्या ठिकाणचे जर येणे झाले, त्याला रेग्युलराइज करायचं जर काम झालं तर हे चुकीच्या लोकांच्या पाठीमागं उभा राहिल्यासारखं या ठिकाणी होईल। आणि अध्यक्ष महोदय, माननीय महसूल मंत्री यांनी प्राधिकरणाच्या किंवा तिथल्या संबंधित सर्व प्राधिकरणाच्या किंवा तिथल्या साहेब झालं 2 मिनिट नाही, मी 1च मिनिट बोलणार। नगर पंचायत उभाच आता राहिलोय अध्यक्ष महोदय। कुणावर साहेबांचा 1 मिनिट की माझा 1 मिनिट? नाही, तुमच्यापासून 1 मिनिट। ठीक आहे, चला। तर 1 किंवा 2 होईल, जास्तीत जास्त मला जास्तीचं बोलायचं नाही, परंतु नगर पंचायत, नगरपालिका, नगर परिषदा जिथे आहेत, अध्यक्ष महोदय, याचा आपण अधिसूचना काढल्याच्या नंतर बऱ्याच लोकांनी काय केलं, 5-5 गुंठ्याची, आणि याच्यात एजंट लोकांचा सुळसुळाट आहे, एका ठिकाणी नाही सगळीकडेच आहे। त्या एजंट लोकांनी 5-5 गुंठ्याच्या रेग्युलराइज करायसाठी SDM पर्यंत प्रस्ताव नेले। कोणत्या जागेचे? जिथं खेळाचं मैदान रिझर्वेशन आहे DP प्लॅनमध्ये, जिथं शाळेचं ग्राउंड आहे, अशा जिथं रिझर्वेशन केलेले त्या रिझर्वेशनच्या जागेचे सुद्धा प्लॉट पाडायसाठी आणि गुंठेवारी करण्यासाठी या लोकांनी अर्ज घेऊन गेले। आणि ज्या वेळेस आमच्या लक्षात आलं, आम्ही नगरपंचायतीच्या CO सांगितलं की CO त्याच्यावरती जाऊन ऑब्जेक्शन घ्या, आणि त्या SDMला मला स्वतः सांगावं लागलं की तुम्ही हे काय करायला लागले? ते म्हणले नाही नाही, नवीन कायदा झालाय, सरकारनेच आम्हाला परवानगी दिली। म्हणलं कशाला परवानगी दिली? की तुम्हाला DP प्लॅनमध्ये जे आरक्षण आहे त्या आरक्षणाचे सुद्धा तुम्हाला गुंठेवारी पाडायला परवानगी दिली का? तुम्ही COला विचारलं का? तर माझं मत असं आहे की याच्यामध्ये 37(1) याच्या बाबतीत इथं चर्चा झालेली आहे, परंतु याची जे आता शासन निर्णय निघेल त्या शासन निर्णयामध्ये किमान नगरपंचायतीच्या, नगरपालिकेच्या COची NOC घेतल्याशिवाय शहराच्या बाबतीत तरी अशा गुंठेवारीला परवानगी देऊ नये, अशा प्रकारची विनंती। सुरेश दत्तजी, आपण जे म्हटलं आरक्षणाने बाधित जमिनीला या नियमाचा काही फायदा होणार नाही आहे, त्यामुळं याची काळजी करायची गरज नाही। मी एवढंच सांगेल, केवळ आणि केवळ मी जी SOP आहे, मी सर्व सन्माननीय सदस्यांना विनंती करतो की आपण 4/11/2025ला जी SOP या ठिकाणी प्रत्येक कलेक्टरकडे आपल्याकडे आपल्या वेबसाईटवर चेक केली किंवा गव्हर्नमेंटच्या कुठल्याही आपण वेबसाईटवर गेलं तर आपल्याला दिसेल, SOP इतकी क्लिअर आहे की 60 लक्ष परिवाराच्या वर, आणि तेही मी जो डेट दिली आहे 15 नोव्हेंबर 1965 ते 15 ऑक्टोबर 2024 या काळातलीच जे काही अनियमितीकरण झालं आहे त्यांना आपण नियमित करण्यासाठी हे सुधारणा आणतो आहे। माझी विनंती सभागृहाला आहे की 60 लक्ष परिवार जे तुकडे घेऊन रहिवासी क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी त्यांना काही ठिकाणी त्यांना खरं आहे की फसवलेलं आहे, काही ठिकाणी रजिस्ट्र्या होत नाही आहे, रजिस्ट्री बंद पडलेल्या आहेत, काही ठिकाणी त्या ठिकाणी त्याला मालक होण्याकरता अडचणी आहे, सातबाराच त्यांच्या नावानं होऊ शकत नाही, असे जे काही अडचणी होत्या तुकडेबंदी कायद्यामुळं, त्यामध्ये सुधारणा आपण आणून ही तुकडेबंदी कायद्याची सुधारणा आपण लागू करतो आहे। मी आपल्याला आश्वस्त करतो की बिल्डर्स, मोठे मोठे जे बलाढ्य लोक आहे यांच्यासाठी या कायद्याची सुधारणा नाही आहे, तर सर्वसाधारण गावामध्ये राहणारा, गावठाणाजवळ 200 मीटरपर्यंत राहणारा, त्या ठिकाणी आपल्या रहिवासी क्षेत्रात राहणारा जो नागरिक आहे त्या नागरिकांना या कायद्याचा फायदा होणार आहे, सुधारणेचा फायदा होणार।